नमस्कार. सर्वात मोठी बातमी समोर येते. सांगोला बस स्थानकाचा अजब गजब कारभार. पहा सविस्तर नेमकं झालं काय. सांगोला विधानसभा निवडणुकीत मतपेट्या व अधिकारी कर्मचारी ने-आण करण्यासाठी सांगोला एसटी बस स्थानक विभागाने 94 बसेस दिल्या होत्या. 94 बसेसने मतदार केंद्रावर मतपेट्या पोहोचवण्यासह मतदार केंद्रावर अधिकारी पोलीस बंदोबस्त पोहोचवून व मतदार झाल्यानंतर मतपेट्या सुरक्षित तालुक्याच्या ठिकाणी पोहोचवणाऱ्या एसटी या बसेसच्या भाड्यापोटी महामंडळाला 17 लाख रुपये उत्पन्न मिळाले असल्याची माहिती सांगोला बस स्थानक विभागाने दिली आहे. निवडणूक कामी मतदानाच्या साहित्याची वाहतूक करण्यासाठी खासगी वाहनांप्रमाणेच एसटीची मदत घेण्यात येते. मतदार यंत्रणा पेट्या मतकेंद्रावर सकाळीच पोहोचवणे व वेळ संपल्यानंतर त्या पुन्हा सुरक्षित स्थळी घेऊन येण्याचा बसचा वापर केला जातो. सांगोला विधानसभा निवडणुकीसाठी एसटी महामंडळाच्या सांगोला बस स्थानक विभागाकडे उपलब्ध बसेसची मागणी करण्यात आली होती. दिनांक 19 नोव्हेंबर रोजी मतपेट्या पोहोचवण्यासाठी सकाळपासूनच 50 बसेस निवडणूक विभागाच्या ताब्यात देण्यात आल्या होत्या. तसेच 20 नोव्हेंबर रोजी देखील मतपेट्या आणण्यासाठी 40 बसेस निवडणूक विभागाच्या ताब्यात देण्यात आल्या होत्या. प्रवासी वाहतूकपेक्षा मतपेट्या वाहतुकीच्या महामंडळाला एका दिवसात दुप्पट उत्पन्न मिळाले आहे. 90 बसेसच्या भाड्यापोटी निवडणूक विभागाने महामंडळाच्या सांगोला एसटी विभागाला 17 लाख रुपयांचा धनादेश महामंडळाच्या तिजोरीत जमा होणार आहे. यासह त्याच दिवशी सांगोला एसटी बस स्थानकातून प्रवासांची चढउतार यामधून 5 लाख रुपये असे एकूण 22 लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न सांगोला एसटी आगारास मिळाले आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघातील 305 मतदार केंद्रावर मतपेट्या पोहोचवण्याबरोबर पोलीस कर्मचारी सोडण्यासाठी एसटी बसेस पाठवण्यात आल्या होत्या. विधानसभा निवडणुकीच्या दिवशी मतपेट्या पोहोचवण्यासह ठिकठिकाणच्या गावांना पोलीस बंदोबस्त देखील एसटी मधूनच नेण्यात आला होता. त्यासाठी 2 दिवस 90 बसेस पुरवण्यात आल्या होत्या. मतदारांची प्रक्रिया व्यवस्थित पार पडल्यानंतर आवश्यक असणाऱ्या वाहनांची जुळवाजुळव करण्याचं काम प्रशासनाकडून केलं होतं. यामध्ये मोठ्या प्रमाणावर एसट्या बुक करण्यात आल्या होत्या. यावेळी महामंडळास लाखोंचा हातभार मिळाला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत एसटी मालामाल झाली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होतीये. धन्यवाद. पाहत रहा CBS न्यूज मराठी.